आज आमची साधकांच्या बरोबर चर्चा चालू असताना विश्वातील अनेक रहस्यमय नियमांचा उलगडा झाला. एका साधकाने प्रश्न केला होता की एक बाबा आहेत, ते नर्मदा परिक्रमा करत आहेत. ते अनेक वर्ष न खाता पिता जगत आहेत, फक्त 2 ग्लास पाणी पिऊन, व ते जोरात सुद्धा धावतात. अनेक सायंटिस्ट रिसर्च करत आहेत त्यांच्यावर, आणि त्यांचे साधकही त्यांच्याबरोबर असतात. पण त्यांनाही म्हणजे त्या साधकांना आणि सायंटिस्टांनाही समजत नाही की हे रहस्य काय आहे, हे कसे जिवंत राहतात. तेव्हा मी त्या साधकांना सांगितले, माणूस फक्त शरीराला धरूनच जीवन पाहत असतो, म्हणून तो जेही काही करतो, व्यवहार, विचार, अन्य रिसर्च, ते मी शरीर आहे ह्या भावातच करतो व तसाच जगतो. त्यामुळे शरीराचे नियम, जे नियम आहेत निसर्गाने बनवले आहेत, त्यात तो बंदिस्त होतो. ज्यांनी आपल्या दिव्य साधनेने, दिव्य शक्तीने, ते अवस्थाने, साधनेने, बंधनाने ते जे नियम तोडले, त्यांच्यासाठी वैश्विक नियम लागू पडतात. ते शरीर म्हणून स्वतःकडे कधीच पाहत नाही, ते स्वतःकडे संपूर्ण ब्रह्मांड म्हणून पाहतात. हे ऐकल्यावर तुम्हाला नवल आणि आश्चर्य वाटेल ना. मला सांगा, पृथ्वी सोडून वर गेलात आकाशात, तर तिथले नियम तुम्हाला तिथे म्हणजे इथले नियम तुम्हाला लागत नाही, तेथील नियम तुम्हाला कार्य करतात. उदाहरणं घेऊ, क्रिकेट खेळायला गेलो की क्रिकेटचे नियम लागू होतात. ते नियम तुम्हाला काही केल्या तोडता येत नाहीत. तसेच कॅरमचे बुद्धिबळचे नियम ही तसेच आहेत. लक्षात आलं काय? हे खेळाचे जसे झाले तसे पंचतत्वाचे काही नियम आहेत. हे समजायला लागले की माणूस देहातीत जगू लागतो व आपल्या शरीरात एनर्जी 24 तास ती प्रकाश व हवा व जल खाऊन तंदुरुस्तही राहू शकते. देहातीत म्हणजे काय की मी देह ह्या अवस्थेच्या पलीकडे जेव्हा जगता तेव्हा तुम्हाला ही देहातीत अवस्था कळेल. जसे झाडे प्रकाश खातात व वायू व जल आणि फळे निर्माण करतात, तसे शरीर म्हणजे पृथ्वी तत्व आहे. जल, वायू व अंतरंगातील प्रकाश तत्व मिळून त्यांचे शरीर चालवतात. उलट तो साधू अत्यंत पवित्र, शुद्ध व शरीराने फिटही राहू शकतो. सर्वात आनंदी आणि तेजस्वी दिसू शकतो, कारण त्याचे शरीर हलके होते, म्हणून मनही प्रसन्न राहते. बोध, वायूचे नियम वेगळे आहेत. त्यातही जीव नांदतात, ते अन्न न खाताही जीवित राहतात. पाणी, त्यातही अनेक जीव आनंदाने राहतात व ते जगतात. प्रकाश तत्व, त्यातही तेजस्वी जीव राहतात, त्यांनाही बाहेरील अन्नाची गरज लागत नाही. ते प्रकाशातून हवी तेवढी एनर्जी घेऊन जगतात. आपल्याला जे जग माहीत नाही याचा अर्थ असा होत नाही की त्यांचं अस्तित्व नाही. आकाशाचा नियम निराकार आहे, वर्तमान आहे. या अवस्थेत जोही जीव 1 सेकंद जरी नुसता टच जरी झाला तरी तो मुक्त होतो. इतकी दिव्य शक्ती वास करते. ज्ञानेश्वर माऊली एका अभंगात हेच सांगतात, देवाची ये द्वारी उभा क्षण बरी, तेणे मुक्तीचारी साधी येल्या. म्हणजे तो तिथे मुक्त होऊन जातो. आपल्याला असं वाटतं, आपल्या संपूर्ण जीवनाचा तसेच अंतरंगाचा कायापलट त्या आकाशाशी एकदा टच झाल्यावर होतो. ह्या आकाश तत्वाचा एक क्षणही आपल्याला पुरे आहे. साधक जागच्या जागी निराकार होतो, निर्विचार होतो, अरूप होतो, असीम होतो, सर्वव्यापी होतो. प्रत्येकाचे जग वेगवेगळे आहे. तुमच्या मनाचे, विचारांचे जग वेगवेगळे आहे. पंचतत्वाचे जग वेगळे आहे. आपल्या बुद्धीच्या नियमांच्या पलीकडे अनंत नियम या विश्वात काम करतात. जो ज्या स्थितीत सध्या उभा राहून स्वतःला पाहतो, तो तसा बनत जातो. कोण शून्य बोलेल, कोण शक्तिशाली बोलेल, कोण पूर्णत्वावर काम करेल, कोण विचार नियमांवर काम करेल, कोण एनर्जीवर काम करेल. त्याला त्या गोष्टी आज ना उद्या भेटून जातील. भक्त गुरूंच्या अंतरंगाशी एकरूप होतात तर त्यांचे जीवन भरभर बदलत जाते व ते स्वतःमधील बदल पाहतात. हे जग
पाहिलं तर एक रसायनशाळा आहे. तुम्ही ज्याचे चिंतन, मनन, कल्पना, भाव ठेवणार, तुमचे जग तसेच बनत जाणार. 100% हे सत्य आहे. जय सनातन संस्कृती.